हॅलो फॅमिली, आज चविष्ट अशी डांगरची सुकी भाजी आपण करणार आहोत। या इथे मी एक आपला छोटासा डांगराचा तुकडा घेतलेला आहे। त्याला आता मस्तपैकी कट करून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सुंदर दिसत आहे। चला तर मग आपण ह्यात अशीच आणि एकदम जबरदस्त भन्नाट चवीची अशी डांगराची सुकी भाजी खाऊन घेऊ। सगळ्यात पहिले तर आपला जो डांगराचा तुकडा आहे त्याला जो वरचा जो येलो पार्ट दिसतोय तो आपण काढून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे असे काप करून घेणार आहोत। इथे पाहू शकता अशाच प्रकारचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे। आणि सुकी भाजी नसते आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा आहे। एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडासा आपण लसूण टाकून तो पण छान येलो झाला की ते पण परतून घेऊ। त्याच्या पहिले जिरं मोहरीची इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण मोहरीची फोडणी देऊ। मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं आणि लसूण टाकून छान प्रकारे परतून घेऊ। इथे आपली मोहरी तडतडत आहे। मोहरी छान तडतडली म्हणजे आपल्या भाजीला सुंदर अशी चव येते आणि ती खायला पण खूप सुंदर लागते। इथे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी अशी कडक फोडणी बसणार आहे। कडक फोडणी दिली म्हणजे आपल्या डांगराच्या भाजीला पण खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि चवीला पण एकदम भन्नाट लागते। आता जिरं टाकून त्याला पण चांगलं फुलून देऊ। जिरं आपलं चांगलं फुलून आलंय वरती, त्यामध्ये आता आपण लसूण टाकून त्याला पण छान प्रकारे गोल्डन करून घेऊ। आता इथे जो आपला डांगर कापून ठेवलेला होता त्याला आता धुवून घेऊ। इथे मी पाणी हे पाहू शकता आपली फोडणी मस्तपैकी सोनेरी कलर झालेला आहे। यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट टाकू। इथे मी 2 मोठे चम्मच लाल मिरची टाकलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याला आपण छान प्रकारे हे करून घेऊ। लाल तिखट टाकण्याताना आपण गॅस बंद करून घेतलेला होता कारण की आपली कढई चांगल्या प्रकारे गरम झाली होती। आता यात आपण जो चिरलेला डांगर आहे तो धुवून स्वच्छ पाण्यामध्ये निथरून तो चांगल्यापैकी फोडणीमध्ये परतून घेऊ। फोडणीत तेलात परत असताना कधी पण गॅस कमी करायचा किंवा शक्यतो बंदच करून द्यायचा, जेणेकरून आपली लाल मिरची भाजल्या जाते, त्याचा कडवटपणा पण येत नाही आणि लाल कलर असा भाजीला पण छान येतो आणि ते चवीला पण खूप सुंदर लागते आपली मिरची। आता याला आपण 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। 2 मिनिटं झालेले आहेत। आता इथं आपण पाहू की आपलं डांगर कसं शिजले। इथे आपण पाहू शकता आपलं डांगर थोडंसं वाफलेलं आहे, म्हणजे याला आपल्याला आणखी थोडीशी वाफ काढायची आहे। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू। पहिले आपण मीठ टाकलं नव्हतं, आता आपण मीठ टाकून त्याला छान प्रकारे परतून घेऊ। आणि आता याला हाय फ्लेमवर मी ठेवलं होतं एवढ्या वेळ, आता लो फ्लेमवर ठेवून त्याची पुन्हा 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ। इथे मी छोटासा गुळाचा तुकडा घेतलेला आहे। आता त्याचे आपण तुकडे करून ते आपण डांगरामध्ये टाकू, जेणेकरून आंबट गोड तिखट अशी खूप छान प्रकारे चव येईल आपल्या भाजीला। आणि तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी डांगराची सुकी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मी तेल थोडंच टाकलं होतं तरी पण आपल्या भाजीला किती सारं तेल आलेलं आहे। आता यात आपण थोडी कोथिंबीर टाकून छान प्रकारे गरमागरम सर्व करू। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। याची चव अप्रतिम लागते। अशाच नवनवीन रेसिपीसाठी ग्रोइंग विथ विजेला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।
थँक्यू फॉर वॉचिंग माय